भिगवण प्रकरणी पोलिसांनी सुमोटो दाखल करावा, अन्यथा आपण रस्त्यावर उतरू, गोपीचंद पडळकर यांचा इशारा। भिगवणमधला प्रकार लव जिहाद असून ठरवून ज्या मुलीचे वडील नाहीत त्याची संपत्ती मिळवण्यासाठी असले प्रकार केले जात आहेत, असा गंभीर आरोप भाजपा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। सदर पीडित मुलीला 12 वर्षाची असताना टार्गेट केल्याने ती बळी पडली आहे। तिच्या स्टेटमेंटनुसार ते सिद्ध देखील होते। त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी अजहर शेख नावाच्या विरोधात सुमोटोवरून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। पोलिसांनी बघ्याची भूमिका आणि कायद्याची पळवट न करता गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, अन्यथा आपण रस्त्यावर उतरू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे। पीडित मुलीने तिच्या व्हिडिओमध्ये 9 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे आता इतर कोणत्याही गोष्टीची वाट न बघता सुमोटो दाखल केला पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। महाराष्ट्रामध्ये लव जिहादच्या अनेक घटना घडत आहेत आणि या घटना सातत्यानं घडत आहेत। ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करणं आणि विशेषतः ज्या मुलींना वडील नाहीत आणि ज्या मुलींच्या नावावरती प्रॉपर्टी आहे अशा मुलींना जास्त टार्गेट केलं जातं आहे आणि त्यातलाच हा प्रकार आहे। भिगवणमधली ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत नियोजनबद्ध घडलेली आहे। अजहर शेख नावाचा जो हरामी वृत्तीचा माणूस आहे की ज्याच्यावरती 14-15 वेगवेगळ्या केसेस आहेत, लव जिहादची पण एक केस त्याच्यावरती आहे, तलाठी भाऊसाहेबांना मारहाणीची केस त्याच्यावरती आहे, ॲट्रॉसिटीच्या अनेक केसेस आहेत। हा 2 नंबरचा व्यवसाय करून अशा मुलांना पैसे पुरवून प्रवृत्त करतो आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये अजहर शेखचा सर्वात मोठा हात आहे। परवा जेव्हा आम्ही मोर्चासाठी भिगवणला गेलो तेव्हा हजारो हिंदू बांधव रस्त्यावरती आले होते। संग्राम भैया जगताप आणि मी तिथं गेलो होतो। राजकारण करण्याचा काहीच विषय नाही। या मुलींना एकदा जाळ्यात फसवायचं आणि परत वर्षभर गेला का त्यांची हॅरेसमेंट करायची, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार करायचे, त्यांना जमिनी द्या, त्यांचे व्हिडिओ तयार करायचे, धमक्या द्यायच्या, असे प्रकार सुरू होत आहेत। आता जो विषय समोर आला आहे त्यामध्ये मुलीचं स्टेटमेंट असं आहे की बाबांनो, गोपीचंद पडळकर आणि जगताप हे जे बोलत आहेत ते खोटं आहे। पोलिसांचं म्हणणं असं आहे की मुलगी सज्ञान आहे, तिचं वय 21 पूर्ण आहे आणि मुलगी सज्ञान असल्यामुळं ती जो जबाब देईल त्या जबाबाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार। आता माझं या सगळ्या विषयावरती म्हणणं एकच आहे, कायदा काय म्हणतोय की 21 वर्ष मुलीची पूर्ण असल्यामुळं 18 वयापेक्षा जास्त तिचं वय आहे, त्यामुळं ती जे म्हणल ती सज्ञान असल्यामुळं तिला स्वातंत्र्य आहे। परवाच्या दिवशी जो व्हिडिओ याच मुलीनं पोलीस प्रशासनाला पाठवला, पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपला पाठवला, त्यांच्या वेगवेगळ्या पत्रकारांना त्यांनी पाठवला, मुलीच्या आईला पाठवला, मुलीच्या मामाला पाठवला। तो व्हिडिओ काय आहे मी तुम्हाला ऐकवतो। नऊ वर्षापासून मी प्रेम संबंधात आहे। ही कोण म्हणतोय? मुलीनं हा व्हिडिओ काय आम्ही तयार केला का? नाही। ह्या मुलीनं परवाच्या दिवशी व्हिडिओ तयार केला आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला। आता माझं म्हणणं काय आहे, आम्ही हेच म्हणतोय ना, महाराष्ट्रात ओरडून सांगतोय की लव जिहाद काय प्रकार आहे, तर हाच लव जिहाद प्रकार आहे ना। आज ही मुलगी 21 वर्षाची आहे, म्हणजे आता तिचं आधार कार्ड माझ्याकडे आहे। आधार कार्डावरती जन्मतारीख किती आहे बघा, 16/3/2005, 16/3/2005, म्हणजे अजून 21 वर्ष तिला पूर्ण व्हायचे आहेत। आता मी तुमच्याशी बोलतोय, फेब्रुवारीत महिना आहे, अजून पुढच्या महिन्यामध्ये तिला 21 वर्ष पूर्ण होत आहेत। ती काय म्हणते, 9 वर्षापासून माझे आणि याचे संबंध आहेत। 9 वर्ष म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची होती, म्हणजे या लोकांनी 12 वर्षाची मुलगी म्हणजे 5वी 6वीला ही मुलगी आहे, तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे, तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे
आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे. आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे, तुम्ही मुलगी सज्ञान आहे, मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे. आता हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे. हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या शेखवरती फोक्सो अंतर्गत कारवाई करावी. दुसरा विषय आता सोडून द्या तुम्ही, हा विषय पोलिसांनी अत्यंत सिरियस घ्यावा. 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला आहे, याच्या पाठीमागं जेवढी लोकं आहेत तेवढ्या लोकांना यामध्ये आरोपी करायचं. आज जर रात्री 2 वाजता स्टेटस काय टाकतोय, एवढी मस्ती एवढा माज येतो कुठून? कुणाशी हा एकनिष्ठ आहे? कोण ह्याला पाठबळ देत आहे असली प्रकरणं करण्याला? ह्यानं स्टेटस ठेवला आहे आणि काही थोड्या वेळानंतर तो मुलगा आणि मुलगी पोलीस स्टेशन बारामतीला हजर झालेत. पोलीस स्टेशन बारामतीला हजर होण्यापूर्वी त्याने एक नोटरी तयार केली आहे. पोलिसांनाही सापडत नाहीत. म्हणजे नोटरीवाल्यानं कसे गेले? नोटरीवाला ह्यांना कोणी मिळवून दिला? हे तर नवीन मुलं आहेत, ह्यांना काही एवढं बाहेरचं माहीत नाही. नोटरीवाल्यावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे. काही पत्रकार मित्रांना पोलिसामध्ये हजर होण्यापूर्वी त्यांनी बाईट दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.